मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. काहीतरी विपरीत घडल्याशिवाय डवऱ्यासनी झोपच याची नाही. तशी जात पायाखाली बघून चालणारी, मुद्दाम सापाला डिवाचल्यागत माणसाला कवाबी डिवचायची नाही. पोटाचाच व्याप सदा पाठीगत माग चिकाटल्यागत. नसत्या चौकशाने उलाढाली करायला येळ मिळतोय तरी कुठं. एका भर दुपारी मुंबईवाला संभा गोऱ्या पान बाईला घेऊन स्टँडवर उतरला. दोघांच्या बी डोळ्यांवरती गॉगल, पायात रंगीत चपला, चटपटीत कापड. बघणाऱ्यांच्या ध्यानात नाही आलं एकदम ह्यो आपल्याच वस्तीवला हाय. लोकांसनी वाटलं असल देवदेव करायला आलेला एखादा नवा लगीनवाला. जोडी देवाच्या पाया पडली. बुवा रोखून बघत होता. गडी हसला. काय वळख आहे की नाही बुवा आमची? नाही बाबा, कुठलं गाव पाहुणं? अव मी सर्जेरावाचा पोरगा चांगुणाचा भाव हाय. हा हा, अरे केवढा झालास र, बायको तर हितच हाय तुझी. ह्या कोण बायसाब म्हणायच्या? बहण हाय माझ्या मित्राची, देवाला आली या. वा वा, आता 15 दिवस राहावा, सारं द्याव द्याव करूनच जावा माघारी. वय वय, नाही म्हणलं तरी पारावरली माणसं चक्कारली. गुजराती बाई झक मारल असलं चकाकत रुपडं. ह्यो गडी मिल्ट्रीत, काय भानगड समजत नाही. बायकोबर कवा नीट वागत नाही ते आता दुसऱ्याच्या बहिणी घेऊन हिंडतूया. काय बुवा, कुठलं हिळकं होतं. लेका देवाच्या दारात चांगलं बोला. तुम्ही समजताय तसलं नाही. गप्पा, डोळं धुवून मग माणसं पारखावी. सर्जाचा पोरगा येतो म्हणूनच संशय येतोया. ती चांगी नाही वय. जयसिंगाचा बँड वाजून पोलिसाबर लगीन लावून पळाली. तिचाच भाऊ ह्यो. माणसासनी काय 17 तोंडानं बोलणार. माणगळागत एका तोंडानं ठिस करायचं आणि दुसऱ्या तोंडानं चावायचं. जवळ जाणाराच गाढव म्हणायचा. जोडीनं गावात धमाल उडवून दिली. तिचं नाव मालन, ह्यो संभ्या. सकाळी लवकर आंघोळ आटपून दोघं बी चौपाटीवरती फिरायला गेल्यावाणी डोंगराकडं फिरायला जायचीत. जवळ जेवणाचा डबा. सकाळी गेली की 4 वाजायचं माघारी याची. निवांत गारव्याला मज्जा मारत बसायची. रोज मासं, मटण, अंडी, दोघं बी इंग्रजी दारू प्यायची. मज्जा करायची. रोज अंगावरती नवं पाताळ. देवाच्या दारातनं उडत आलेल्या पाखरावाणी अवखळ. नुसते हसली तरी सारे आबापुरी चाट हुयाची. कोंबडं झाकलं तरी बांग टाकायचं राहतंय वय. आणि तसंच झालं. सर्जेरावला आधी वाटलं असल संभाची भण मानल्याली. आस्तू लळा एका एकाला. पण ह्यो गाळा पडू लळा संभाच्या बायकोनं लगेच वळखला. वर्षातनं माणूस रजेवर आलंय, निदान बायकोची विचारपूस तरी, तिला चुळी लुगडं तरी काय नाही. साधं कौतुकाचं बोलणं सुदेक नाही. दिवस मावाळला की दोघं एका खोलीत झोपायची ती सकाळीच बाहेर. बायको झाली म्हणून काय बी सहन करायचं वय. एकदा तर तिनं घातल्या दारावरती लाथा. दार उघडा. नाही उघडत. दारात कपाळ फोडून परान सोडीन. उघडा दार. आला संभा वडाळ खोंडागत. 2 भडकिवल्या बायकोला. का ग तमाशा करतीयास? काय लावलंय ह्य? ही कुठनं आणली सापसुरळी? भड हाय ती, मग बायकोवानी वापरतायसा वय? तुमचं झालं तळपाट, माझ्या नावा बाय ठेवतायसा वय घरात? वय वय, ठेवतोय. जा काय करायचंय ते कर जा. अव सासूबाई बघतायसा काय? हिच्या जिंजा धरून हिसका की हिला. ए शाणी हो, राहायचं असल गुमान राहायचं, नाहीतर सोडचिट्टी घेऊन चालायला लागायचं. मजी हिला घरात ठेवणार तुम्ही? वय वय ठेवणार. 3 वर्ष झाली तुझ्या माझ्या लग्नाला, अजून वांजुटी हायस. घराण्याला वारस फिरस पाहिजे का नक? कवा घेताय साका जवळ? पोर काय आभाळात न पडतय वय? घुस हाय घुस, वास मारी. तोंडात बोळा घालून गप राहा. मी रखेली म्हणून ठेवणार हाय हिला. बायकोची तर वाचाच गेली. बाप तर पाय छाटल्या वाणे आबादला. लेकीचं ते तसं. नवरा लय मारतोय अशी पत्र सारखी याची. तिच्या नांदण्याचं चांदणं. इकडं लेकाचं हे असं. गावात तोंड दाखवायला जागा नाही.
आधीच माणसं जयशाच्या लग्नापासनं बिथारल्या ती, त्यात ही आणि असं काय भैरवनाथ माझ्या जगण्याच्या चिंध्या करतोय ते कुणान ठावं. अरे पोरा, अरे संभा माझा ऐकणार असलास तर गोष्टी सांगतो. सांगा, सारी मला उपदेश करायला जन्माला आल्या ती जणू. कुणाचीही बाया पळवून आणल्यास तू. पळवून आणायला खुळा नाही मी, सवताहून आल्या ती माझ्या संग. बिन लग्नाची तुम्हाला काय करायच्या ती बाकी चौकशा, ती हितच राहील. मजी मी बी धंदा टाकायचा म्हणतोय, बास नोकरी. वरीसभर नोकरी करून देणार हाय राजीनामा. माझ्याकडं कुणी आलं होतं का ह्या 15 दिवसात? नाही नाही, कुणी बी नव्हतं आलं. कुणी आलं तर म्हणायचं मी हितन हाय. व्हय, पर एक बायको घरात असताना दुसरी बाई ठेवायची मजी. पूर्वीचं राज 10-10 बायका करायचं तर. अरे सांभाळायची हिंमत असल्यावरती काय समाजाला देणं घेणं हाय? समाज थोडीच नाही येतोय त्यांना चुळ्याने पाताळ करायला का खायला द्यायला. तसं कसं र बाबा, आम्हाला गावात राहायचंय. राहा की, कोण पुचकीचा आडवा येतोय बघतोच की मी. रम हाय थोडी, पाहिजेल का? नाही तशी नको असं नाही. पर पोरा, तू मनानं चांगला आहेस र. हे बघा तात्या, तुम्हाला काय मटण दारू पाहिजे तेवढी मागा. आता तर काय आपल्याकडं कॅन्टीनचं कार्ड हाय. महिन्याच्या 2 रमच्या आणि 3 बिअरच्या बाटल्या देतो की. तुम्ही मजेत राहावा. काय त्या खोया सुनाच्या नादाला लागलायसा? अरे मग लगीन तरी लाव की तिच्याशी. तेच म्हणतोय मी, बरमपुरीवरती टाळू ठुकू लगीन. बघू, मी जरा विचार करतो. कशात हाय म्हणालास पाणी? त्या कणगुल्यात ठेवलंय. हा, दाण्यात खाऊन ठेवली या बघा बाटली. बाप वळीवला. आईला तर काय कळतच नव्हतं. राहता राहिली बायको. एक दिवस संभानं तिला डोंगराला जळान गोळा करताना गाठली. लावला चाकू मानाला. तोंड बंद ठेवायला काय ग घेशील? असं नका व काय करूसा. मी काय कुणामुर बोलत नाही. गावभर नाचून माझी बेआबरू करत्यास व्हय? बेआबरू तुम्ही तर केलीसा, मी नाही केली. ती रणकी कशाला आणल्यासा? उरावरती नाचवायला व्हय माझ्या? सोनं हाय सोनं, फिदाहून आल्या माझ्या मागणं. हे चांगलं नव्ह. बहिरुबा इंद्रभंग पाडल तुम्हासनी. सरळ सांगून समजत नाही व्हय अवदसे तुला? संभानं बायकोला मारली. तशी ती बी जीव वाचवायच्या ब्यानं पाय धरून म्हणाली, नकासा मारूसा, काय करायचंय ते करा. डोंगरात नेऊन पुरा, मी आड येणार नाही तुमच्या. आत्ता कशी वळणावर आलीस व्हय? जा, ह्यो भारान हे जळणाचा. माझ्या राणीला वाईट वक्त बोललीस तर हितनं पुढं याद राख. वय देवा. संभाची बायको पारी आली ती बोंब मारतच. भारा टाकलाने पळाली देवळाकडं. देवाच्या दारात हाणून बडवून घेतलं. नवऱ्यानं बाई ठेवल्या देवा, दुसऱ्याची लेक पळवून आणली या. पंचायतीनं मला न्याय द्यावा, नाहीतर कपाळ फोडून हितल्या हितच मरून जाईन. ती घरोघर जाऊन बोंबालली, पंचाच्या पाया पडली. माझं म्हणणं ऐकणार नसलासा तर जीव देते डोंगरावनं उडी टाकून. नवऱ्यानं रखेली ठेवल्या माझ्या. मला न्याय पाहिजे. पांढरी पाल माझ्या संसारात आल्या आणि वाटोळं झालं माझं. देवा, झिपरी वडून तिला खुळी कर. नवरा टाकून दुसऱ्याच्या नवऱ्या माग लागली या. मला न्याय मिळत नाही तवर मी देवाळ सोडणार नाही. सासू सासरा आला, मन धरण्या करून गेला. नाही उठली. तिला वाटलं होतं नवरा फणकारतील, पण नाही आला. पोराची बाजू घेऊन सासरा भांडायला उठला. उठ हितनं, पोराची नाचक्की केलीस गावात तू. उठ, नाहीतर हाणीनच जोड्यानं. जात पंचायतीचं पंच कालवा ऐकून जमलं होतच. आलं तर आडवं. सरजा, किती या जातीच्या विरोधात चालणार आहेस? ह्यात विरोध कसला? पोरानं माझ्या बाय नाही ठेवली, रितसर लगीन लावणार आहे त्यो. अरे पर पहिली बायको हयात असताना तिनं सोड चिठ्ठी द्यावी. लय गोष्टी सांगतोयस पोरावाणी. भडव्या, कॅस पिकलं तरी अक्कल नाही आलेली वय तुला? उद्याच्या उद्या पंचात बसून फेसला होईल त्याचा. बाबूराव, लय मागात पडल बघा तुम्हाला. कुणाला दम देतोयास भाड्या? लेका पोलिसात 22 वर्ष होतो, मला कायदा चांगला कळतो. ह्या सुनाला घरी नेणार हाय, फैसला होस्तवरती हितच राहील. तिच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर? लेका काळ भैरवाच्या देवळात कोण येणार हाय र तिचं वाईट करायला तुमच्याशिवाय? जावा, भाकरी खाऊन झोपा जा. पार तुझ्या घरानं वस्तीची समध्या वाट लावली. जात पंचायत जमली. बुवा, बाबू, ठक्षा, गुंडा नाना, म्हातारा, रावसाब काका. सरजा,
लेकाला घेऊन असा मोरय, त्या सुनला बी आण. हा, सारं रीतीनं हुंद्या पंच. कळतंय आम्हासनी. बुवा सांगा, खटला साऱ्या जनतेला सांगा समजावून. बुवानं सारा प्रकार सांगितला. तसा बाबू म्हणला, बायको घरात असताना रखेली ठेवणं ह्यो गुन्हा आहे. मान्य आहे मला. संभा बोलला, ह्या गुन्ह्याबद्दल ₹900 दंड होईल. त्या पैशात साऱ्या गावाला जेवण घालावं लागल. अव 900 का, ₹1000 दंड भरतो की मी. वार उतावळ्या कोकरा, पहिल्या बायकोचं र काय करणार हायस? देणार हाकलून. पंचायत वाईट टाकल तुझ्या घराला. मला काय गावाचे देणं घेणं. बापाने तुम्ही तुमचं बघून घ्या तकडं. किती वर्ष बाहेर राहणार हायस? लेका देशाचा कारभार बघणारा मंत्री सुदीक रिटायर झाला की गावाकडे जातोय. तू तर साधा मिलिटरीतला शिपाई हायस की र. एक दिवस मी बी कॅप्टन होईन. कॅप्टन होतोय का बेड्या हातात घेऊन आत बसतोय ते कुणी बघितलंय र. मग बराच वेळ खल झाला. दंगा माजला. गुंडा नाना उठला. संभा शाणा हो, ह्या पुरीला जिथनं पळवून आणल्यास तिथं तिला पुचिव जा. पळवून नाही आणली. असं काय व बाईसाब, ह्याच्या माग तुम्ही आलायसा का ह्या सांबरानं पळवून आणलंय तुम्हासनी? तुम्ही अजून बिन लग्नाच्या हाय का पहिलं लगीन बी झालंय? पोरगी चपापली. तसा संभा वराडला. पंच, जीप सांभाळून विचारायचं. बाबू उठलाच. धरला संभाला. पंचायतीला दम द्याचं काम नाही. बोल, ही लग्नाची का बिन लग्नाची हाय? बिन लग्नाची हाय. म्हणजे दुसऱ्याला संमती द्यायला हरकत नाही. तेच म्हणतोय की मी. पोरगी आता खुल्ली. पंचासनी हात जोडून म्हणली, तुम्ही मला देवागत. मी अजून कुमारी हाय. लगीन लावन तर ह्यांच्याशीच, नाहीतर तशीच राहन. सारीच गप्प झाली. मग काय मंडळी, दंड घेऊन दुसऱ्या लग्नाला संमती द्याची का? वय वय द्याची. लगीन बी करावं आणि दुसऱ्या बायकोला बी सांभाळावं. वय वय सांभाळतू. ज्यासने बायका जड झाल्या असत्याला त्यांनी पाठवा माझ्याकडं. साऱ्या सांभाळतो. तोंडात हाणल्यावानी माणसं चरफडली. तेवढ्यात संभाची बायको बोंबलतच आली. मला न्याय हवाय. मी मस्ता कापटून परान सोडणार हाय हिथं. तिला आवरता आवरता मारामार. बाबू उठला. साऱ्या वस्तीवनं नजर फिरवीत म्हणला, माझ्या बंधूंनो आणि बहिणींनो, आतापर्यंत ह्या संभ्यानं आणि त्याच्या पांढऱ्या रखेलीनं समद्यांच्या डोळ्यांत धूळ फिकली या. काय म्हणतायसा तरी काय? खरं ती सांगतोय. ह्यो संभ्या नोकरीवनं सस्पेंड झालाय. हिथं पळून आलाय. एवढंच नव्ह, ही पोरगी बिन लग्नाची हाय. ह्याच्या साहेबाची सुभेदार मेजरची बायको हाय. मोठ्या कुळीतल्या असून बी जात लबाड बोलती या. संभ्याने एका झेपत गाठला बाबू. खोटा आरोप करतोयस वय म्हाताऱ्या. हे सोड त्याला. ती बघ कोण आले तुझ्या स्वागताला तकडं. बंदुका सावरीत 2 मिलिटरी मन आले. सोबत पोलीस. संभासह त्याच्या रखेलीला बेड्या घातल्या. बाबूरावाकडे बोट करून तो म्हणला, यांच्यामुळे साऱ्यांचा तलास लागला. साहेब की बीबी पर नजर याने मा पर नजर. चलो खडी पिसने को. पोलिसांच्या गाडीतनं वरात गेली. संभाची बायको मोहर झाली. पंचायतीच्या पाया पडली. नवऱ्यानं मला जेवत्या ताटावनं उठवली होती. तुम्ही पुन्हा अन्नाला लावली. जलमभर्य उपकार मी विसरणार नाही. सर्जाबी पाया पडायला लागला तसा बापून ढकालला. हे कानफाट्या, खरं म्हणजे तो कोलाट्याच्याच जातीत जायाचास. चुकून हिकडा आलास. हितनं मोहर गावाच्या कसल्याच कामाला तू याचन हाय. निघेत ना, चल हकाल. पर माझं चुकलं. वाईट टाकलं हाय हे नशीब समज. लेखती तसल्या आणि पोरगा ह्यो असला. कुणा इंग्रजाची निपज हाय कुणास ठाऊक. सारीच हसली. आपापल्या कामधंद्याला पळाली. दंडाच्या पैशात लाडू खाया मिळतील म्हणून आली होती. गेली माघारी उपाशी तोंडानच. घरातल्या टोपल्याकडं.